पांडवलेणी महाराष्ट्राचे ऐतिहासिक पर्यटन स्थळ। मित्रांनो, पांडवलेणी हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक लेण्यांपैकी एक आहे। पांडवलेणी ही एक खडक कापून बनवलेली लेणी आहे। असे म्हटले जाते की ही लेणी महाभारतातील पांडवांनी निर्माण केलेली आहे। त्यामुळेच या लेणीला पांडवलेणी हे नाव देण्यात आलेले आहे। महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या लेणीला भेट देण्यासाठी येत असतात। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून महाराष्ट्रातील पांडवलेणीची माहिती जाणून घेणार आहोत। पांडवलेणीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, पांडवलेणी या महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत। नाशिक शहरापासून ही लेणी मात्र 8 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नाशिक मुंबई महामार्गाजवळ एका मोठ्या टेकडीवर असलेल्या या लेण्या महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतात। पांडवलेणी ही खूपच प्राचीन आहे। या लेणीत असलेल्या पाली भाषेतील शिलालेखावरून ही लेणी तब्बल 2000 वर्षापूर्वीची आहे असे समजते। पांडवलेणीत एकूण 24 गुहा असलेले संकुल आहे। प्राचीन काळात पांडवलेणीला त्रिरेशमी या नावाने संबोधले जायचे। महाभारतातील पांडवांनी ही लेणी मात्र एका रात्रीत तयार केली आहे अशा काही लोककथा ऐकायला मिळतात। म्हणूनच या लेणीला पांडवलेणी हे नाव मिळाले असावे असे म्हटले जाते। मित्रांनो, पांडवलेणीत एकूण 24 लेण्या आणि 29 शिलालेख म्हणजेच दगडावर कोरलेली अक्षरे आहेत। या लेण्यांमध्ये चैत्य, लयन आणि सत्र असे 3 प्रकार आहेत। पांडवलेणीत शिलालेखांमधून आपल्याला ऐतिहासिक आणि महत्त्वाची माहिती समजते। यामधून त्यावेळीच्या प्रांतांची नावे, पर्वत, नद्या, शहरे, गावे अशा इतिहासातील अनेक भागांचा खुलासा होतो। या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक लेणीचा निर्मिती काळ हा वेगवेगळा आहे। पांडवलेणी या ठिकाणी आपल्याला ओसरीचे कोरीव खांब, शिल्पावर असलेले बारीक नक्षीकाम, बुद्धाच्या लहान मोठ्या मूर्त्या, त्यावेळेसची जीवन पद्धती व वेशभूषा पाहून त्या काळात मानवाने हे कसे आत्मसात केले असा प्रश्न पडतो। पांडवलेण्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास पांडवलेणी ही सुमारे 2000 वर्षापूर्वीची आहे असे समजते। पांडवलेणीचा सर्वसाधारण काळ हा इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 8 शतक आहे असा मानला जातो। या लेण्या त्रिरेशमी टेकडीवर आहेत। मित्रांनो, जर तुमचा कधी नाशिक शहराला भेट देण्याचा योग आला तर नक्की या पांडवलेण्यांना भेट द्या। त्याचबरोबर पांडवलेणीच्या टेकडीवरून आपल्याला मनसोक्त निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येईल। या ठिकाणी असणाऱ्या दादासाहेब फाळके स्मारक आणि संग्रहालयालाही भेट देऊ शकता। पांडवलेणी ही महाराष्ट्राच्या पुणे शहरापासून 219 किलोमीटर तर मुंबईपासून 159 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील पांडवलेणीबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। पांडवलेणीबद्दल आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील।